वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कृषी सेवक लेखी परीक्षा 2019 मधील जो काही पेपर झाला होता म्हणजे 22/2/2019 ला जो पेपर झाला होता लेखी स्वरूपात, त्यातील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण आज येथे बघणार आहोत। निवडक प्रश्न काढून म्हणजे तांत्रिक घटकाशी संबंधित निवडक प्रश्न काढून मी ते हँड रिटन केलेले आहेत आणि प्रत्येक घटकावर प्रत्येक प्रश्नाशी आपण आजूबाजूचा एरिया कव्हर करत प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये ॲनालिसिस करणार आहोत। तसं बघितलं तर मित्रांनो, यावर्षीची जी परीक्षा आहे ती IBPS पॅटर्ननुसार होणार आहे आणि आपल्याला माहिती आहे IBPS पॅटर्नमध्ये आपल्याला 5 ऑप्शन मिळतात आणि इथे जर आपण बघितलं तर 4च ऑप्शन आहे, कारण की आपण हे PYQ घेत आहोत। म्हणून हे आपण PYQ घेतल्यामुळे आपल्याला काय होईल, आपल्याला प्रश्नांची उत्तरे देताना आपल्याला किती ॲनालिसिस झाला आहे, आपला किती अभ्यास झालेला आहे आणि आणखी किती अभ्यास करण्याची गरज आहे हे आपल्याला समजेल। म्हणून ही सिरीज आपण सुरू केलेली आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील। कारण की आपण या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ म्हणजे तांत्रिक घटकाशी संबंधित बरेचसे व्हिडिओ अपलोडेड केले आहे आणि अपलोडेड करत राहू। म्हणून अशाच व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। चला तर मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा वेळ न गमावता आपण प्रश्नांना सुरुवात करूया। सुरुवातीचा प्रश्न आहे, सूर्यफूल हे रिकाम जागा पीक आहे। त्यामध्ये ऑप्शन आहेत लघु दिवसमानाचे, दीर्घ दिवसमानाचे, दिवसमानाने फरक न पडणारे आणि वरीलपैकी कोणतेही नाही। तर लक्षात ठेवा मित्रांनो, इथे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर म्हणजे सी बरोबर आहे। मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे दिवसमानाचे फरक न पडणारे नेमकं आहे काय। तर लक्षात ठेवा, आपण डिग्री डिप्लोमा यामध्ये शॉर्ट डे प्लॅन, लॉंग डे प्लॅन अशा प्रकारचे प्लॅन बघितले होते। म्हणजे लघु दिवसमानाचे, दीर्घ दिवसमानाचे आणि दिवसमानाने फरक न पडणारे असे वेगवेगळे प्रकार बघितले होते। आता आपण एक एक गोष्ट डिटेलमध्ये समजून घेऊ। सुरुवातीला मित्रांनो, आपण लघु दिवसमानाचे पीक म्हणजे शॉर्ट डे प्लॅन बद्दल समजून घेऊ। आता इथे एक गोष्ट आहे, नावातच अर्थ दडलेला आहे। शॉर्ट डे याचा अर्थ मी असा म्हणू शकतो का, लॉंग नाईट प्लॅन। कारण काय, तर शॉर्ट डे म्हणजे काय, 12 तासापेक्षा कमी असलेला दिवस म्हणजेच काय, रात्र मोठी असणार आहे, म्हणजे आपण त्याला लॉंग नाईट प्लॅन असं सुद्धा म्हणू शकतो। पण मित्रांनो, आपली गुंता सुटलेला नाही। मग आपल्याला नेमका प्रश्न पडलेला आहे की लघु दिवसमानाचं पीक म्हणजे आम्ही नेमकं काय पकडू। तर लक्षात ठेवा, समोर टर्मिनॉलॉजी मी तुम्हाला समजून सांगते। आधी इंग्लिशमध्ये सांगते। सच अ प्लांट रिक्वायर द डे लेंथ लेस दॅन 12 आवर फॉर फ्लावर इनिशिएशन। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने समजून सांगते मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका। समजा एखादं पिकाचं आपल्याला उत्पादन घ्यायचं आहे, तर पिकाचे उत्पादन घेण्यासाठी आधी त्याला काय यावं लागते, फुलं यावं लागतात। म्हणजेच काय, फुलधारणा व्हावी लागते। फुलधारणा झाल्यानंतर त्याला काय होते, फ्रुटिंग होते। फ्रुटिंग म्हणजेच काय, त्याला फलधारणा होते। मग अशा प्रकारे आपल्याला जर उत्पादन घ्यायचं असेल तर फ्लॉवरिंग येणं गरजेचं आहे, म्हणजे फुलधारणा होणं गरजेचं आहे। आणि फुलधारणा होण्यासाठी ज्या पिकांना 12 तासापेक्षा कमी दिवसाची लांबी लागत असेल त्यालाच आपण लघु दिवसमानाचे पीक असं म्हणतो। आणि दुसऱ्या भाषेत आपण त्याला शॉर्ट डे प्लॅन किंवा लॉंग नाईट प्लॅन असं सुद्धा म्हणतो। आणि या गोष्टींवर याचे एक्झाम्पल्ससुद्धा परीक्षेमध्ये विचारले जातात मित्रांनो। म्हणून लक्षात ठेवा, जे काही खरीप क्रॉप आहेत ते प्रामुख्याने शॉर्ट डे प्लॅन्टमध्ये मोडतात, म्हणजे लघु दिवसमानाच्या पिकांमध्ये मोडतात। आणि याचे एक्झाम्पल आपण जर बघितले तर सोयाबीन आहे, त्याच्यानंतर तंबाखू आहे आणि भाताचं पीक यामध्ये मोडते। म्हणून लक्षात ठेवा, खरीपचे पीक हा तुमचा शॉर्टकट वे आहे ज्यामुळे तुम्ही उत्तर देऊ शकता। याच्याच उलट आपण बघितलं मित्रांनो, तर आपल्याला दीर्घ दिवसमानाचे पीक म्हणजेच लॉंग डे प्लॅन्ट म्हणजेच काय, शॉर्ट नाईट प्लॅन्ट आपल्याला पाहायला मिळतात। त्याची लांबी जर आपण बघितली, दिवसाची लांबी किंवा लाईट जर आपण विचार केला तर 12 ते 14 तासांपेक्षा जास्त लाईट फ्लावर इनिशिएशनसाठी गरजेचा असतो। आणि आपण बघितलं तर याच्यामध्ये प्रामुख्याने रब्बी क्रॉप मोडतात। आता रब्बी क्रॉप कुठले आहेत तर आपल्याला माहिती आहे, व्हीट आहे, बार्ली आहे, शुगर बीट आहे, कॅस्टर आहे। यामध्ये अशा प्रकारे रब्बी पिकांचा समावेश होतो। आणि यामध्ये मित्रांनो तिसरी कन्सेप्ट असते, त्याला आपण डे न्यूट्रल प्लांट असं म्हणतो। आणि डे न्यूट्रल प्लांट म्हणजे नेमकं काय, सच अ प्लांट आर अनएफेक्टेड बाय द डे लेंथ
म्हणजेच कोणते? ज्यावर कुठलाही प्रकार पडत नाही दिवसमानाचा असे पिकं म्हणजे काय? डे न्यूट्रल प्लांट असं आपण त्याला म्हणतो. याचे आपल्याला एक्झाम्पल म्हणजे उदाहरण लक्षात घेणे गरजेचं आहे. यामध्ये प्रश्न विचारलेला आहे आपण जो बघितला सनफ्लावर म्हणजेच काय? सूर्यफूल याच्यामध्ये मोडते. नंतर कॉटन म्हणजेच काय? कपाशी यामध्ये मोडते. कुकुंबर काकडी, त्याच्यानंतर मेज म्हणजे मका. टोमॅटो आपण बघितल्यानंतर काय? बकवीट. अशा प्रकारे जे प्लांट आहेत, जे पीक आहेत ते डे न्यूट्रल प्लांट म्हणजे दिवसमानाने फरक न पडणारे या गटात मोडतात. अरे बाप मित्रांनो, पहिलाच प्रश्न समजून घेण्यासाठी आपल्याला 3 मिनिटं लागले. चला तर आपण आता समोरचा प्रश्न पाहू. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, कोणती वितरण पद्धत वैज्ञानिक माहिती साध्या भाषेमध्ये पुरवते? यामध्ये ऑप्शन आहेत साहित्य, परिपत्रक, वृत्तपत्रक आणि हस्तपत्रक. मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्या, यामध्ये ऑप्शन आहे साहित्य, परिपत्रक, वृत्तपत्रक आणि हस्तपत्रक. तर याचं ऑप्शन आहे हस्तपत्रक. तर कारण आपण बघितलं वृत्तपत्राची एक स्पेसिफिक भाषा असते, त्याचप्रमाणे साहित्याची सुद्धा आणि परिपत्रकाची सुद्धा एक म्हणजे स्पेसिफिक भाषा असते. पण आपण जर हस्तपत्रकाचा विचार केला तर ती वैज्ञानिक माहिती असतो, पण ते आपण साध्या सोप्या भाषेमध्ये काय करतो? पुरवतं. म्हणून याचा आन्सर होईल डी. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, तांदळातील सोंडे या अवस्थेत नुकसानदायी असतात. त्यामध्ये ऑप्शन आहेत फक्त अळी अवस्थेत, फक्त प्रौढ अवस्थेत, फक्त अळी व प्रौढ अवस्थेत आणि ऑप्शन नंबर डी आहे वरीलपैकी कोणतेही नाही. तर लक्षात ठेवा याचं ऑप्शन नंबर सी हे बरोबर उत्तर होईल. आता आपण येथे प्रश्नाचा ॲनालिसिस करू. आपल्याला माहिती आहे मित्रांनो की तांदळातील सोंडे म्हणजेच काय होते? राईस विल होते. आणि राईस विल आपल्याला माहिती आहे स्टोअर गेन पेस्ट आहे. आणि आपण जर विचार केला राईस विविलबद्दल आपण माहिती बघितली तर आपल्याला माहिती आहे कोलेप्टेराच्या ऑर्डरमध्ये मोडते, म्हणजेच एंडोप्टेरिगोटाच्या ऑर्डरमध्ये मोडते. याचाच अर्थ असा होतो की इथे 4 प्रकारच्या अवस्था असतात आणि यामध्ये कंप्लीट मेटामॉर्फोसिस होते. म्हणजेच यामध्ये आपण जर विचार केला तर अंडी, अळी, त्याच्यानंतर कोश आणि मग पतंग म्हणजेच प्रौढावस्था. तुम्हाला जर मित्रांनो एंटोमॉलॉजीचं लेक्चर पाहायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही एंटोमॉलॉजीचं लेक्चर पाहू शकता आणि कन्सेप्ट क्लिअर करू शकता. आणि आपण तांदळामध्ये बघतो की बऱ्याच वेळा अळ्या आपल्याला आढळतात आणि नंतर त्याचे सोंडे होतात. म्हणून लक्षात ठेवा अळी आणि जी प्रौढ अवस्था म्हणजे सोंडे असतात हे जे असतात तांदळातील अत्यंत नुकसानकारक असतात. म्हणून येथे ऑप्शन क्रमांक सी बरोबर उत्तर होईल, फक्त अळी व प्रौढ फक्त. भात या पिकाबद्दल आपण थोडक्यात माहिती बघितली असतात. भाताचं शास्त्रीय नाव ओरायझा सटायवा हे आहे. त्याचं कुळ म्हणजेच त्याची फॅमिली ग्रॅमिनी फॅमिली आहे आणि त्याचं मूळ स्थान जे आहे ते दक्षिण भारत हे आहे. आपण जर बघितलं तर भात हे जगातील सर्वात महत्त्वाचं तृणधान्य पीक असून जगाच्या 60% लोकांचे मुख्य अन्न आहे. आणि आपण जर विचार केला महाराष्ट्रात 14 भात संशोधन केंद्र आहेत. त्यापैकी पहिलं संशोधन केंद्र हे विचारलं गेलेलं आहे प्रश्नामध्ये ते कर्जत रायगड या ठिकाणी होतं, म्हणजे या ठिकाणी आहे. आणि सगळ्यात मोठा ऑब्जेक्टिव्ह जर आपण या बाबतीत बघितला तर आशिया खंडातील भाताची बाजारपेठ तुमसर म्हणजेच भंडारा येथे आहे आणि ती आपल्या विदर्भात आहे. विदर्भापैकी जर आपण विचार केला ते पूर्व विदर्भात आहे, म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा. तर मित्रांनो आपण जागतिक पातळीवर विचार केला तर जागतिक तांदूळ संशोधन केंद्र मनिला म्हणजेच फिलिपाईन्स या ठिकाणी आहे. तर राष्ट्रीय भात संशोधन केंद्र जर आपण विचार केलं CRRI त्याला असं म्हणतो आपण, कटक या ठिकाणी आहे. गोल्डन राईसच्या बाबतीत सुद्धा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. गोल्डन राईस म्हणजे त्यामध्ये बीटा कॅरोटीन असते, हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. आणि त्याचे जे संशोधक आहेत ते डॉक्टर इंगो पोट्रिक्स आहेत. तसंच नैसर्गिक शेतीची संकल्पना मांडून भात पिकासाठी यशस्वीपणे अंमलात आणणारा शास्त्रज्ञ आपण जर बघितला तर फुकुओका हे आहेत. तसंच तांदळाच्या उपयुक्त जाती शोधणारा भारतीय शास्त्रज्ञ आपण जर बघितला तर भटनागर हे आहेत. आणखी एक कन्सेप्ट आहे त्यामध्ये आपण नत्राच्या बाबतीत की नत्र पिकांना आपल्याला माहिती आहे आवश्यक असते वाढीसाठी. तर नत्र जे आहे ते 3 फॉर्ममध्ये असते, एक अमाइड फॉर्ममध्ये, दुसरं जर बघितलं अमोनिया किंवा अमोनिकल फॉर्ममध्ये आणि तिसरं बघतो आपण नायट्रेट फॉर्ममध्ये. तर इतर सर्व जे पिकं आहेत त्यांना नायट्रेट फॉर्ममध्ये नत्र पाहिजे असते. तर जे काही भात पीक आहे या भात पिकाला अमोनिया फॉर्ममध्ये नत्राची आवश्यकता असते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैभव विड्याची शिफारस भात पिकाच्या कापणीसाठी केलेली आहे. आणि तुमच्यासाठी समोरचा प्रश्न की वैभव विड्याची शिफारस कोणत्या विद्यापीठाने केली आहे? त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि चौथं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली.
या प्रश्नाचा आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि आणखी माहिती असेल तर सोबतची माहितीसुद्धा कमेंटमध्ये सांगा. पुढचा प्रश्न आहे, शेवंतीचे उगमस्थान रिकाम जागा हे आहे. यामध्ये ऑप्शन आहे चीन, जपान, दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिको. तर साधी सोपी गोष्ट आपल्याला माहिती आहे की शेवंतीचं उगमस्थान हे चायना आहे, म्हणजे चीन आहे. पुढचा प्रश्न आहे, सेंद्रिय पदार्थाचे उत्पत्ती स्थान काय आहे. यामध्ये ऑप्शन आहेत रासायनिक, शेल, अपक्षय, मृदेतील सूक्ष्मजीव, तृणभक्षी आणि भूजल. तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक बी याचं बरोबर उत्तर होईल, मृदेतील सूक्ष्मजीव. मित्रांनो, हा प्रश्न मी मुद्दाम घेतलेला आहे जो 2019मध्ये आलेला आहे, म्हणजे लेखी परीक्षेमध्ये, कृषी सेवक या परीक्षेमध्ये. तर बघा, हा प्रश्न घेण्यामागचं कारण असं की यामध्ये आपल्याला डायरेक्ट प्रश्नाचा आन्सर येत नाही. म्हणून अशा वेळेस आपण काय करू शकतो, ऑप्शन एलिमिनेट करून ऑप्शनपर्यंत जाऊ शकतो. ते म्हणजे कसं, तृणभक्षी आणि सेंद्रिय पदार्थ याचा काही संबंध नाही म्हणून सी कटला. भूजल आणि सेंद्रिय पदार्थ तसा डायरेक्टली संबंध येत नाही. सेंद्रिय आणि रासायनिक गोष्टी एकसोबत येत नाहीत, म्हणून लक्षात ठेवा एकच ऑप्शन राहते, तो म्हणजे बी. आणि तसं आपण बघितलं तर मग नंतर आपलं लॉजिक लावू शकतो की हो, सेंद्रिय पदार्थ आहेत आणि सेंद्रिय पदार्थाचं विघटन मृदेतील सूक्ष्मजीव करतात. अशा प्रकारे आपण लॉजिक लावून जो प्रश्न आहे त्याचं उत्तर देऊ शकतो. बघा, म्हणजे ही उत्तरं देण्याची माझी पद्धत आहे, तुमची पद्धत वेगळी असू शकते. आता आपण समोरचा प्रश्न पाहू. कोणत्या पिकासाठी CIN म्हणजेच विद्युत भारित जे कण असतात असणारी खते उपयुक्त नाहीत. आता इथे ऑप्शन आहेत आपल्याला ऊस, बटाटा, गहू आणि तूर. मित्रांनो, हा जर आपण प्रश्न पाहिला, यामध्ये जर उत्तर बघितलं तर त्यांनी बटाटा हे उत्तर दिलेलं आहे. परंतु ते उत्तर हॅशटॅग होऊ शकते, कारण इथे 2 ऑप्शन बरोबर येऊ शकतात, ऊस आणि बटाटा. आता ते कसं काय ते मी तुम्हाला स्पष्टीकरणासहित सांगते. मित्रांनो, आपण जर बघितले इथे CIN असं ऑप्शनमध्ये म्हणजे प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे. आता CIN म्हणजे काय, क्लोराईड आयन. आणि हे कशामध्ये असतात आपल्याला माहीत आहे, पोटॅशिक फर्टिलायझर असतात. पोटॅशिक फर्टिलायझर म्हणजे कुठले, आपण बघतो पालाश, नत्र स्फुरत पालाशपैकी पालाश. पालाश हे झालं मराठीत आणि त्यालाच इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, पोटॅशिक फर्टिलायझर. पोटॅशिक फर्टिलायझर म्हणजे कोणते, त्यालाच आपण म्युरेट ऑफ पोटॅश, त्यामध्ये आपण KCLलाच आपण MOP असं म्हणतो, म्हणजेच म्युरेट ऑफ पोटॅश असं म्हणतो. आणि हे पोटॅशिक फर्टिलायझर जे आहेत ते शुगर क्रॉप असतील आणि सोलॅन्सिया फॅमिलीचे जे काही क्रॉप असतील त्यामध्ये चालत नाहीत. कारण काय, आपल्याला माहिती आहे शुगर क्रॉपमध्ये आपण शुगर केन, शुगर बीट याचा उल्लेख करतो आणि याच्यामध्ये कसे असते, शुगर कंटेन असते. आणि याचा जो हे जे फर्टिलायझर आहे CIN वाले म्हणजे क्लोराईड आयनवाले, याच्यावर शुगरची जी काही क्वालिटी आहे, कंटेन आहे, त्यावर अफेक्ट करतात, म्हणून ते ऊसाला आणि शुगर बीटला चालणार नाही. तसंच मित्रांनो, सोलेन्सिया फॅमिलीतले जे फळभाज्या आहेत, आपण प्रामुख्याने विचार केला तर पोटॅटो आहे, टोमॅटो आहे, यामध्ये काय असते, स्टार्चचं कंटेन असते. आणि स्टार्चचं कंटेन असल्यामुळे काय होते, याच्यावर जर CIN वाले खते जर आपण वापरले, तर पर्टिक्युलरली समजा MOPच वापरलं किंवा म्युरेट ऑफ पोटॅशच वापरलं, तर काय होणार, त्याच्या स्टार्चच्या कंटेनवर अफेक्ट होईल आणि त्यामुळे काय होते, क्वालिटी घसरेल आणि ते बर्निंग होतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट होऊ शकतात. म्हणून लक्षात ठेवा इथे ऑप्शन त्यांनी हा जो प्रश्न आहे त्यामध्ये त्यांनी ऑप्शन बी दिलेला आहे, बटाटा. परंतु याचे 2 ऑप्शन होऊ शकतात, ऊससुद्धा होऊ शकते आणि बटाटासुद्धा होऊ शकते. म्हणून हा क्वेश्चन त्यांनी हॅशटॅग करायला पाहिजे होता, परंतु त्यांनी ऑप्शन बटाटा दिलेला आहे. पुढे मित्रांनो, 2019च्या परीक्षेमधलाच खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे, तो तुमच्यासमोर मी इथे आणलेला आहे. तो म्हणजे दिव्यांचा उत्सव, दिवाळीची सुरुवात रिकाम जागा या दिवसापासून होते, जो हिंदूच्या अश्विन महिन्याच्या दुसऱ्या भागाचा 12वा दिवस आहे. त्यामध्ये ऑप्शन आहे धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, वसुबारस आणि शिवरात्री. तर आता इथे साधारण गोष्ट आहे की डी तो ऑप्शन येणारच नाही, शिवरात्री तर इथे ऑप्शन तो आधीच कटला. आता 3 पैकी आपल्याला ऑप्शन पकडायचा आहे. तर मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की हा प्रश्न इथे का आला असा लॉजिक तुम्हाला लागायला पाहिजे होता. कारण भारत हा कसा आहे, कृषीप्रधान देश आहे आणि भारतामध्ये जे काही पशुधन आहे त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण जर विचार केला तर आपल्या भारतीय संस्कृतीत गाईला माता आपण असं म्हणतो आणि आपल्या दिवाळीची सुरुवात जर आपण विचार केली, तिच्या म्हणजे गाई आणि तिचे वासरं असते त्यांच्या पूजनापासून सुरू होते. म्हणून आपली म्हणसुद्धा आहे, गाई म्हशी ओवाळी, आली आली दिवाळी, ही म्हण प्रसिद्ध आहे. म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा, वसुबारस हा जो असतो दिवाळीचा पहिला दिवस असतो आणि तेव्हापासून जो आहे तो दिवाळीला सुरुवात होते. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सी इथे बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, पिकांवर सतत आढळून येणारी कीड कोणती. यामध्ये ऑप्शन आहेत नियमित कीड, अधूनमधून येणारी कीड, हंगामी कीड आणि ठराविक प्रदेशात अनियमितपणे येणारी कीड.
त्यामध्ये लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर होईल नियमित कीड. कारण साधारण गोष्ट आहे मित्रांनो. पीक प्रश्न काय विचारला आहे, सतत आढळून येणारी कीड कोणती? तर लक्षात ठेवा हंगामी तर ती नसणार नाही म्हणून स्किप झालं ऑप्शन. अधूनमधून येणारी कीड तो सुद्धा ऑप्शन स्किप होते. ठराविक प्रदेशात अनियमितपणे येणारी कीड हा सुद्धा ऑप्शन स्किप झाला. प्रश्न काय, सतत आढळून येणारी कीड कोणती? तर कोणती? नियमित कीड, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, रिकाम जागासाठी डाळींच्या पीक प्रकारातील शुद्धता राखण्यासाठी विलगीकरण अंतर किमान 200 मीटर असणे आवश्यक आहे. यामध्ये ऑप्शन आहेत फक्त पायाभूत बियाणे, फक्त पैदासकार बियाणे, फक्त प्रमाणित बियाणे आणि वरीलपैकी सर्व. तर लक्षात ठेवा इथे ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ए हे बरोबर उत्तर आहे, फक्त पायाभूत बियाणे. आता मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, विलगीकरण म्हणजेच काय, आयसोलेशन होते. आणि हे आपण कशासाठी करतो? एखाद्या क्रॉपची व्हेरायटी असेल ज्यावेळेस तुम्ही बीजोत्पादन करता त्यावेळेस दुसऱ्या पिकाचं त्यामध्ये कंटॅमिनेशन होऊ नये, म्हणजे त्याच पिकाची जरी व्हेरायटी दुसरी असली तरीसुद्धा त्याचं कंटॅमिनेशन होऊ नये, म्हणजेच त्यामुळे त्याची भेसळ होऊ नये, याच्यासाठी आपल्याला शुद्ध बियाणं मिळावं यासाठी आपण आणि रोग किंवा इतर गोष्टी त्यामध्ये मिसळून भेसळ टाळता यावी या गोष्टीसाठी आपण विलगीकरण करत असतो आणि त्याच्यासाठी विलगीकरण अंतर ठेवलेलं आहे. यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की बीजोत्पादन करताना वेगवेगळ्या प्रकारचे बियाणे असतात आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या रंगाचे टॅग असतात. आपण जर ते बघितले, समजा मूलभूत बियाणं आहे, मूलभूत बियाण्यालाच आपण त्यामध्ये जर विचार केला तर पिवळ्या रंगाचा टॅग असतो. आणि कृषी विद्यापीठे तसेच शासकीय संस्था या ठिकाणी हे बीजोत्पादन होते. तसंच जर पुढील प्रमाणे बघितलं, पायाभूत बियाणे असतात आणि पायाभूत बियाण्यांना पांढऱ्या रंगाचा टॅग असतो. तर याचं जे बीजोत्पादन आहे ते कृषी विद्यापीठे, सहकारी प्रक्षेत्रे, बियाणे महामंडळातर्फे आणि प्रगतिशील जे काही शेतकरी असतात त्यांच्या शेतावर याचं बीजोत्पादन केले जाते. पुढचा जर प्रकार आपण बघितला तर त्यामध्ये प्रमाणित बियाणे येते, त्याला सर्टिफाईड सीड असं सुद्धा म्हणतात. आणि याचा जो टॅग असतो तो निळ्या रंगाचा असतो आणि शेतकरी हे स्वतःच्या शेतावर घेऊ शकतात. तसंच पुढचा जो प्रकार जो म्हणजे सत्यप्रत बियाणे, त्याला हिरव्या रंगाचा टॅग असतो आणि उत्पादक शेतकरी जे आहेत ते स्वतःच्या शेतावर घेतात. अशा प्रकारे बियाण्यांचे प्रकार आहेत. तसेच मित्रांनो बीजोत्पादन संबंधित बरीचशी माहिती आहे. विलगीकरण अंतर आहे प्रत्येक क्रॉपसाठी, प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप असेल त्याच्यासाठी वेगळं अंतर, क्रॉस पॉलिनेटसाठी वेगळं अंतर, ऑफन क्रॉस पॉलिनेटसाठी वेगळं अंतर, अशा प्रकारचे वेगवेगळे अंतर आहे आणि त्यासाठी आपण एक सेपरेट लेक्चर घेऊ. म्हणूनच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेव्हा लेक्चर अपलोड केला जाईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. पुढचा प्रश्न आहे, जागतिक महत्त्व असलेल्या खालीलपैकी भयावह वनस्पती रोग हा उच्च भीती सामर्थ्याखाली येत नाही. यामध्ये हा 2019चा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्याला टॅकल करायचा आहे. तर त्यासाठी ऑप्शन आहेत अमेरिकन कॉफी पानावरील ठिपके, आफ्रिकन कसवा मोजवाक, नंतर दक्षिण अमेरिकेतील रबराच्या पानांवरील करपा आणि ऑप्शन डी आहे मक्यातील केवडा. जागतिक महत्त्व असलेला म्हणजेच काय होते, जगामध्ये पसरलेला हा एक रोग आहे. आणि पुढचा आहे भयावह वनस्पती रोग, म्हणजेच अशा कुठल्या वनस्पती आहे की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हा रोग येतो परंतु त्याची भीती जी आहे ते कमी आहे, कारण की तो जास्तीत जास्त स्प्रेड होत नाही किंवा जास्त प्रमाणावर त्यापासून अपाय होत नाही. म्हणून हा एकच रोग आहे, तो म्हणजे कोणता, अमेरिकन कॉफी पानावरील रोग इथे ऑप्शनमधला. कारण मित्रांनो हा पानावरील ठिपके आहेत म्हणून पानावरील ठिपक्यांमुळे जास्त प्रमाणात अपाय होत नाहीत. पण आपण जर विचारलं मोझॅक आहे किंवा करपा आहे, केवडा आहे, त्याला डाउनी मिल्ड्यू आपण असं म्हणतो, हे जे रोग आहे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. त्यामुळे पानांवरील ठिपके जे आहेत ते कमी प्रमाणात नुकसान करतात. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 इथे बरोबर उत्तर होईल. हा प्रश्न टॅकल करताना तुम्हाला उत्तर जरी माहिती नसलं तरी आपण एलिमिनेशन मेथडने म्हणजे स्किप करून प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाऊ शकतो. तशाच प्रकारातील हा एक प्रश्न होता. पुढचा प्रश्न आहे, इकेबानाचा अर्थ काय होतो? यामध्ये ऑप्शन आहेत फुलांची मांडणी, बोन्साय संवर्धन, मातीचे संवर्धन आणि द्रावणाचे संवर्धन. मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्या, इकेबाना म्हणजेच काय, फुलांची व्यवस्थित मांडणी करणे, वेगवेगळ्या अरेंजमेंटने फुले व्यवस्थितपणे मांडणे. ही टेक्निक जी आहे ती जापनीज लोकांकडून आपल्या भारतीय लोकांकडे आलेली आहे. म्हणून इथे ऑप्शन क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर होईल. आता आपण जापनीज टेक्निकमधील दुसरी टेक्निक जे बघू त्यामध्ये बोन्साय ही टेक्निकसुद्धा येते. आपल्याला माहीत आहे की याला भारतामध्ये जर आपण आपल्या मराठी भाषेत विचार केला तर वामन वृक्षकला असं सुद्धा म्हणतो. आणि जपानी भाषेत बोन म्हणजे काय होते, उथळ तबक, आणि साई म्हणजे रोप असं होते. आणि साध्या सोप्या भाषेत आपण जर विचार केला तर बोन म्हणजे
काय होते, भांडे किंवा कुंडी होते. आणि साई म्हणजे काय होते, रोप होते, म्हणजे छोट्या कुंडीत किंवा भांड्यात लावलेले रोप असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि बोन्सायचा साधा अर्थ जर आपण घेतला तर मोठ्या झाडाची छोटी प्रतिकृती असा सुद्धा त्याचा अर्थ होतो. म्हणून बोन्साई ही सुद्धा जापनीज टेक्निक आहे, विचारला जाऊ शकतो प्रश्न, म्हणून लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, मिरच्यांमधील तिखटपणामधील मुख्य घटक काय असतो. येथे ऑप्शन आहेत अल्कलाइड, आम्ल, नंतर कॅप्सेथिन आणि सल्फर. आपल्याला माहिती आहे मित्रांनो की मिरची ही प्रामुख्याने सोलॅन्सिया फॅमिलीशी बिलॉंग करते आणि मिरचीमध्ये तिखटपण असते. तसंच काय असते, त्याला लाल रंगसुद्धा असतो. पण इथे कन्फ्यूज होतो आपण परीक्षेमध्ये की कॅप्सेथिन आणि कॅप्सेसिन यामध्ये आपण कन्फ्यूज होतो. तर लक्षात ठेवा, कॅप्सेसिनमुळे मिरचीला तिखटपणा येतो, तर कॅप्सेथिनमुळे त्याला लाल रंग येतो. कॅप्सॅन्थिनमध्ये जर आपण विचार केला तर कॅप्सॅन्थिनमध्ये आपल्याला कॅरोटिनॉइडचं प्रमाण पाहायला भेटते, म्हणूनच त्याला लाल रंग येतो. हे लक्षात ठेवा. इथे ऑप्शन क्रमांक आपला 3 बरोबर उत्तर होईल, कारण की इथे मिरचीमधील तिखटपण विचारलेलं आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कॅप्सेसिन हे त्याचं उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, बुखारी प्रकारच्या साठवणगृहाची क्षमता आहे. त्यामध्ये ऑप्शन आहेत 3.5 ते 18 टन, 3.5 ते 18 क्विंटल, 3.5 ते 18 किलो, 9 ते 3.5 टन. इथे ऑप्शन क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर होईल. 3.5 ते 18 टनांपर्यंत बुखारी प्रकारच्या साठवणगृहाची क्षमता असते, म्हणून ऑप्शन क्रमांक ए याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, ॲझोला हे जैविक खत आहे कारण त्यात रिकाम जागा आहे. ऑप्शन आहेत रेझिझियम, बी सायनोबॅक्टेरिया, सी मायकोरायझा, डी कुथित मृदा म्हणजेच ह्युमस. तर ऑप्शन क्रमांक बी याचं बरोबर उत्तर होईल, कारण की हे एक सायनोबॅक्टेरिया आपल्याला माहीत आहे जैविक खतामध्ये मोडते. आणि ॲझोलाचा जर आपण विचार केला तर ॲझोला ही एक पाण्यावर तरंगणारी पाण वनस्पती आहे आणि नेचे गटातील असून याचा शोध 1957मध्ये व्हिएतनाम देशात लागला. ॲझोला या वनस्पतीबद्दल आपण अधिक माहिती बघितली तर ॲझोला ही नीलहरित शेवाळाबरोबर सहजीवी पद्धतीने आढळते आणि यामुळे जर आपण विचार केला तर प्रति हेक्टरी 20 ते 40 किलोग्रॅम नत्र मिळते. तसंच जर आपण विचार केला जनावरांच्या खाद्यात एकास एक या प्रमाणात जर आपण ॲझोला टाकल्यास जनावरांच्या दुधात 15 ते 20% वाढ होते, कारण आपल्याला ॲझोलामध्ये 25 ते 35% प्रथिने तसंच 10 ते 15% खनिज द्रव्ये असतात. म्हणून जनावरांच्या खाद्यात टाकल्यामुळे दुधात 15 ते 20% वाढ होते. पुढील प्रश्न आहे, शेतकी उत्पादनांच्या शुद्धतेसाठी खालीलपैकी कोणते चिन्ह वापरले जाते. यामध्ये ऑप्शन आहेत ISI मार्क, एग मार्क, ICI मार्क आणि ॲग्री मार्क. तर लक्षात ठेवा, एग मार्क हे चिन्ह कृषी म्हणजेच शेतकी उत्पादनांच्या शुद्धतेसाठी वापरले जाते. आपण एग मार्कबद्दल अधिकची माहिती पाहू. एग मार्क हे एक प्रमाणित चिन्ह आहे जे भारतातील कृषी खाद्य उत्पादनावर लादले जाते. एग मार्कचा वापर कृषी उत्पादने कायदा 1937 द्वारे नियंत्रित केला जातो, ज्यात 1986मध्ये सुधारणा करण्यात आली होती. सध्याचे एग मार्क मानक कडधान्य, तृणधान्य, खाद्यतेल, त्याचप्रमाणे जर फळे, भाज्या तसंच अर्धप्रक्रिया केलेले जे काही उत्पादनांसह 205 विविध वस्तूंसाठी गुणवत्ता मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करते. तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एग मार्क हे खाद्यपदार्थाशी पूर्णपणे संबंधित असलेले प्रमाणन चिन्ह आहे जे खाद्यपदार्थाची शुद्धता सुनिश्चित करते. हे चिन्ह भारत सरकारच्या अन्न मंत्रालयाने जागतिक व्यापार संघटनेने ठरवून दिलेले मानक लक्षात घेऊन दिले जाते. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात. त्यामध्ये ऑप्शन आहेत राष्ट्रपती, प्रधानमंत्री, केंद्रीय वित्तमंत्री आणि ऑप्शन नंबर 4 आहे गव्हर्नर RBI. तर लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक बी येथे बरोबर उत्तर होईल. आता आपण ॲनालिसिस पाहू. भारतीय नियोजन आयोगाबद्दल आपण जर बघितलं तर यालाच प्लॅनिंग कमिशन असं म्हणतात आणि काँग्रेसच्या काळात म्हणजे 1950मध्ये त्यावेळेस स्थापन झालेली ही एक संस्था होती आणि त्यावेळेस त्याचा मुख्य उद्देश जर आपण बघितला तर पंचवार्षिक योजना तयार करणे, त्या राबवणे, त्याची देखरेख करणे यासाठी तो एक आयोग होता. परंतु आपण जर बघितलं तर नंतर सत्तापालट झालं. 1 जानेवारी 2015 रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणजेच नरेंद्र मोदी साहेब आले आणि त्यांनी काय केलं, जे काही आधीची नियोजन योजना होती ती बरखास्त करून त्या ठिकाणी नीती आयोगाची स्थापना केली. म्हणून ह्या दोन्ही डेट महत्त्वाच्या आहेत आणि परीक्षेमध्ये या दोन्ही डेटवर प्रश्न विचारलेला आहे.
आणि आपण जर नियोजन आयोगाचे प्रमुख बघितले होते त्यावेळेस ते पंतप्रधानच होते, म्हणजे त्यावेळेस जवाहरलाल नेहरू हे होते. आणि आता जर आपण नियोजन आयोगाचे प्रमुख जर बघतो तर ते हे नीती आयोगाचे प्रमुख जर बघतो तर नीती आयोगाचे प्रमुखसुद्धा पंतप्रधानच असतात. आणि आता सध्या नरेंद्र मोदी साहेब हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, हिवाळ्याची राणी कुणाला म्हटले जाते? यामध्ये ऑप्शन आहेत गुलाब, झेंडू, गुलदाउदी आणि डालिया. तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक सी याचं बरोबर उत्तर होईल. गुलदाउदीला हिवाळ्याची राणी असं म्हटलं जाते. हा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे मित्रांनो. आता पुढचा प्रश्न आहे, साठवणुकीतील किड्यांमुळे रिकामजागा टक्के नुकसान होते, म्हणजे स्टोअर गेन पेस्टबद्दल विचारलेला आहे येथे. तर 15%, 26%, 10% आणि 30% असे ऑप्शन आहेत. तर लक्षात ठेवा 10% नुकसान हे साठवणुकीतील किड्यांमुळे होते, म्हणून ऑप्शन क्रमांक सी येथे बरोबर उत्तर होईल. आता तुमच्यासाठी प्रश्न राहील की महत्त्वाच्या स्टोअर ग्रेन पेस्ट म्हणजे साठवणुकीतील किडी ह्या कुठल्या कुठल्या आहेत, ह्या तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. सोबतच तुम्हाला आजूबाजूची माहिती असेल ते पण कमेंटमध्ये सांगा. आता आपण पुढचा प्रश्न घेऊ. CSH6 हा रिकामजागा पिकाचा प्रकार आहे. त्यामध्ये ऑप्शन आहेत बाजरी, मका, भुईमुग आणि ज्वारी. तर लक्षात ठेवा CSH6 हा भुईमुग या पिकाचा प्रकार आहे. भुईमुगाबद्दल आपण अधिक माहिती पाहिली असता भुईमुग ही पीक गडी धान्य पिकामध्ये मोडते, म्हणजे तेलवर्गीय पिकामध्ये मोडते. त्याचं शास्त्रीय नाव आपण ॲरॅचिस हायपोजिया असं असून तो फॅमिलीशी म्हणजे कोणत्या फॅमिलीशी तर लेग्युमिनस फॅमिलीशी बिलॉंग करते, म्हणजेच मुळांवर गाठी असणाऱ्या फॅमिलीशी बिलॉंग करते. नंतर आपण जर विचार केला तर याचं मूळ स्थान जे आहे ते ब्राझील आहे. आणि भुईमुगात हा ऑब्जेक्ट विचारलेला आहे म्हणून लक्षात ठेवा तेलाचं प्रमाण 48 ते 50% असते, तर प्रथिनांचे प्रमाण हे 25 ते 33% इतकं असते. आणखी भुईमुगाच्या बाबतीत परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे, त्यामध्ये शेंडेमर त्यालाच आपण बर्ड नेक्रोसिस हा डिसीज म्हणतो, हा रोग म्हणतो. आणि हा रोग कशामुळे पसरतो आपल्याला माहिती आहे, हा विषाणूमुळे होतो. आणि हा विषाणू पसरवणारा कोण असतो तर फुलकिडे, म्हणजेच काय म्हणते आपल्याला थ्रिप्स असं म्हणता येईल. यामुळे जे आहेत ते म्हणजे शेंडेमर हा रोग पसरतो, म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा ऑब्जेक्टिव्ह म्हणून. आणखी काही फॅक्ट्स आहेत जे वेळोवेळी परीक्षेमध्ये विचारलेले गेलेले आहेत की इक्रिसॅट हे तंत्रज्ञान भुईमुगाच्या बाबतीत आहे आणि त्याबद्दल वेळोवेळी प्रश्न विचारलेला आहे. तसंच जर विचार केलं तर गरिबाचे बदाम कोणाला म्हटले जाते, तर भुईमुगाला म्हणजे शेंगदाण्याला म्हटले जाते, हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. आणि आपण जर एक गोष्ट लक्षात घेतली तर भुईमुगाचे सर्वाधिक पिकाचे उत्पादन आपल्याला माहिती आहे गुजरातमध्ये होते. आणि म्हणूनच गुजरातमधील जे काही जुनागड आहे ते भुईमुगाचं संशोधन केंद्रसुद्धा आहे. ही सुद्धा गोष्ट महत्त्वाची आहे. आणि या व्यतिरिक्त काही महत्त्वाचे फॅक्ट्स असतील जे तुम्हाला माहिती असतील ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या फळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळते? तर ऑप्शन आहेत सफरचंद, काजू, पेरू आणि अननस. तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक बी म्हणजे काजू याचं बरोबर उत्तर होईल. काजू या पिकाबद्दल म्हणजे फळपिकाबद्दल आपण अधिक माहिती बघितली असता त्याचं शास्त्रीय नाव ॲनाकार्डियम ऑक्सिडेंटल हे आहे. आणि ॲनाकार्डियासी फॅमिलीशी म्हणजे कुळाशी ते बिलॉंग करते. आणि याचं मूळ स्थान जे आहे ते ब्राझील आहे. हा प्रश्न विचारलेला आहे की काजूचं मूळ स्थान कुठलं आहे म्हणून. मित्रांनो एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा की वेंगुर्ला ही जी जात आली तर ती वेंगुर्ला जात काजूचीच आहे. मग वेंगुर्ल्याच्या व्हेरायटी पडतात 1, 2, 3, 4, 5, 6 अशा प्रकारे व्हेरायटी पडतात. परंतु लक्षात ठेवायचं वेंगुर्ला ही जात काजूशी संबंधित आहे. हा प्रश्न वेळोवेळी विचारला आहे म्हणून तुम्हाला सांगते. आणि प्रश्नामध्ये लॉजिक कसं लावायचं ते मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, इथे क्लिअर करणार आहे. हे बघा वेंगुर्ला जात आहे, आपल्याला माहिती आहे काजू जास्तीत जास्त कुठे उत्पादन होईल, कोकणामध्ये होईल. मग याचं कुठल्या विद्यापीठाने ही जात विकसित केली आहे तर लक्षात घ्या तर डायरेक्टली आपला जो काही ऑप्शन आहे तो टिक कुठे गेला पाहिजे, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली. आणि तिथेच काय काजूचं संशोधन केंद्रसुद्धा आहे आणि त्यांनी वेंगुर्ला ह्या काजूच्या जाती विकसित केल्या आहे. म्हणून लक्षात ठेवा तुम्ही रिलेशन जोडायचा आणि त्यामधून प्रश्नाचे उत्तर द्यायचे, म्हणजे लवकर प्रश्नाचे उत्तर आपले सुटतात आणि ॲक्युरेसीसुद्धा वाढते. ट्रिक कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण समोरचा प्रश्न घेऊ. प्रति हेक्टर गणना खर्च काय असतो असं ऑप्शन आहे, म्हणजे प्रश्न आहे. तर आता ऑप्शन पाहू. मशागतीचा खर्च, उत्पादनाचा खर्च, शेतीचा खर्च, कच्च्या मालाचा खर्च. तर लक्षात ठेवा मित्रांनो प्रति हेक्टर गणना खर्च म्हणजे जो काही मशागतीचा खर्च असतो तो खर्च प्रति हेक्टर गणना खर्चामध्ये मोडतो. म्हणून लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ए याचं बरोबर उत्तर होईल. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे जे 2019मधील म्हणजे मागील वर्षाचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न कसे वाटले आणि तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे आली
तुम्ही स्वतःच तुमचे स्वतःचं ॲनालिसिस करा आणि अशाच प्रकारचे आपण सर्व प्रश्नपत्रिका कव्हर करणार आहोत. म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अधिकाधिक लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.